बेस जरा कमी करायचं दादा. अतिशय सुंदर साऊंड लावताय तुम्ही, म्हणजे साऊंडचे जाणकार आहात. अतिशय सुंदर. फक्त बेस थोडासा कमी करा. एकदा जोरदार टाळ्या साऊंड वाल्यासाठी होऊन जातो. हॅलो, 2 मिनिटं. हॅलो 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 हॅलो. क्या बात है, क्या बात है. फक्त जरा काहीतरी काढते जेव्हा. काय रे चटणी. आता बरं आहे. दोघे दोघे ठीक आहे दादा, तुम्ही तुमच्या पद्धतीने सेटिंग करा. फक्त चार्टिंग लेवल थोडी कमी वाटते. बाकी अतिशय जाणकार तुम्ही आहात. बोल चालू करूया ना. हार्मोनियम थोडा कमी केला तरी चालेल मला. थोडं कमी करा हार्मोनियम. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही नाही करला. वेदा नाही वेदा नाही वेदा नाही वेदा
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माय बाबा पांडुरंगा विठ्ठला स्वागत सर्वप्रथम आजच्या या शिवजयंतीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देऊन आज या ठिकाणी नाला कपरा विभागामध्ये माझा कट्टर मित्रमंडळ विजयनगर यांनी तालाबाद प्रमाणे जगताचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची जयंती या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न करून विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि त्यामध्ये आज आमने सामने डबलवारी बघण्यासाठी आम्हा दोन्ही भावांना या ठिकाणी आमंत्रित केलं. मी स्वतः श्री संजय वासुदेव पवार मुक्काम पोस्ट कांबाळे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग सध्या वास्तव्यात मुंबई डोंबिवली. मला पक्वाद करता येते ख्यातनाम पक्वाद सन्मान्य दादा परब यांचे पट्ट शिष्य पक्वाद विशारद रूपक कामतेकर आणि तबल्याला सत्कर्ते ज्यांचं नाव आज अख्ख्या सिंधुदुर्ग न राहता आज मूर्ती लहान कीर्ती महाराजांचे विनायक वैद्य आणि माझी सर्व पोरक मंडळी आज आम्हाला जोडीला लाभलेले सन्मान्य भजन सम्राट हास्य सम्राट हास्याचे फवारे उडवणारे आणि त्याच्यात मध्ये केस उडवणारे सन्मान्य जनार्दन पेडणेकर बुवा त्यांना पक्वाद करते ते सन्मान्य ख्यातनाम पक्वाद सागर कदम आपल्याला साथ करतात ते विश्वास पेडणेकर आणि त्यांची सर्व पोरक मंडळी. आज आम्हाला दोन्ही बुवांना या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल प्रथमतः माझा कट्टर मित्रमंडळातील सर्व पदाधिकारी मान्यवर महिला वर्ग बालगोपाळ या सर्वांचे मी माझ्या गावचे प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. सर्वांचे आशीर्वाद देतोय. त्यामध्ये सन्मान्य बुवा ऋत्विकजी पुजारे सन्मान्य बुवा सुधाकरजी पुजारे पक्वाद पुजारे यांचेही मी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. आता डबलवारी म्हटल्यानंतर नामवंत भजनी बुवा नामवंत पक्वाद नाट्य क्षेत्रातील कलावंत नमन सहकारी शक्तीला या सर्व कलावंतांना मानाप्रमाणे नमस्कार करतोय. सर्वांचे आशीर्वाद घेतोय. या कार्यक्रमानिमित्त सन्मान्य युट्यूबर आणि युट्यूबच्या माध्यमातून सर्व भजनी बुवांना त्या जगामध्ये पसरवणारे सन्मान्य आमचे परममित्र सुरजजी पाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतोय. तसेच सन्मान्य आमच्या गावचे आदरणीय व्यक्तिमत्व प्रभाकर पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मान्य हरिचंद्र पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे बंधू विकास पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचे आभार मानून या ठिकाणी ज्ञात अज्ञात सर्व कोकणवासियांना मानाचा मुजरा करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून अवघ्या विश्वाचे दैवत राजाच्या जमिना कमावत पाहून माझ्या गावची कुलदेवता आई आधीची मातेला श्रीवार वंदन करून आई वडिलांचे स्मरण करून तुम्हा सर्वांचे आशीर्वाद घेऊन आज वंश मातृदेवतेला पितृदेवतेला प्राणदेवतेला वंदन करून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आज या आमचे सामने डबलवारी बैठकीच्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र. मिक्सराचा घरात मिक्सर त्याला 3 बटणं असतात. खाटकोट खट्यात चटणी वाटून तयार घ्या वडापाव खावा. पण आज जवळजवळ 40 बटणं ते सांभाळतात आणि परफेक्ट साऊंड लावला. खरोखरच तुमच्या या व्यवसायामध्ये वृद्धी होईल. सत्यनारायण चरणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी सर्व ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना करतोय दादा. अतिशय सुंदर. कारण काय होता एखादा डॉक्टर असता तो काय विचार करता की कोणाची तरी तब्येत बिघडून दे
आणि माझ्याकडे पेशंट म्हणून येऊन दे. एखादा वकील असता तो विचार करता कोणाचा तरी दोघांचा भांडण होऊन दे आणि ती केस माझ्याकडे येऊन दे. एखादो बिल्डर असता तो विचार करता एखादी बिल्डिंग कोसळून दे त्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळून दे. पण एक साऊंड वालच असता तो काय विचार करता तुमच्या घरामध्ये, तुमच्या वाडीमध्ये, तुमच्या गावामध्ये, तुमच्या मंडळामध्ये चांगलं कार्य घडून दे. त्याची ऑर्डर त्यांना मिळते. एकदा जोरदार टाळ्यासाठी. बाकी आता तुमचा सगळं व्यवस्थित सांगितलंय. काय असत नसत त्यात तुम्ही द्या. माका काय याच्यातलं काय कळत नाही. बाकी ह्याचा काय आहे त्या मी हिसाब मी बघतोय आता. काय समोर नाही येऊन बघा काय आहे द्या. असो बंधाला सुरुवात करूया. 100% मजा येणार. या ठिकाणी लहान मुलं सुद्धा बसली आहेत. बाबू पुढे येऊन बस. जनावर बघ जनावर. पाठी जायच नाही तर काय यावणी दिसता. असून खेळून कार्यक्रम करूया 100%. आज आम्ही दोघे म्हणजे जीवाभावाचे मित्र आहेत. पण स्टेजवर बसल्यानंतर जीव कोण नाही आणि भाव कोण नाही. एका मागा तो जीव घेऊ जाऊचा आम्ही. आणि हेच खरी कला आहे नाही का. कारण ज्यावेळी श्रीकृष्ण रणांगणावरती उतरले होते, पांडव कौरवांचं युद्ध चालू होतं, तेव्हा अर्जुन म्हणता देवा माझ्या समोर माझे बंधू आहे, मी कसा काय वार करू. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं होतं रणांगणामध्ये कोण बंधू नाही आणि कोण काय नाही. तेव्हा आज बाबा राग रुसो काय नको. ह्या चालू ठेव मध्ये मध्ये. बाकी गुलाम दिसता वारे ना. असो प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. ती तिथी प्रमाणे असून दे किंवा तारखेप्रमाणे असून दे. माझा राजाची जयंती प्रत्येक दिवशी झाली पाहिजे ह्या मतात आम्ही आहे मंडळी नाही का. आणि खरोखरच आज हा माझा कट्टा मित्र मंडळ त्यांना लाख लाख सलाम करेन. कारण छत्रपती शिवरायांनी सुद्धा बघा मुठभर मावळे घेऊन स्वराज्याची निर्मिती केली होती. तुम्ही जरी कमी या ठिकाणी माणसं असलात तरी ही जिद्द या धैर्याला तुमच्या सलाम करतोय. धन्यवाद. जन्म मरण गोडी निवारे जन्म मरण गोडी भावे करिता
भजन पूजन करिता भजन पूजन करिता देव भक्तांचा होय दाता देव भक्तांचा होय दाता भजन महिमा निसीमा भजन महिमा निसीमा अधमा पदवी उत्तमा अधमा पदवी उत्तमा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते हरिमना पुंडली गवरदा अनादि सिद्ध पंढरपूरवासी श्री पंढरीनाथ संत शिरोमणी ज्ञानेश्वर संत शिरोमणी श्री तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आई अदिती गावदेवी महापुरुष कामदेव वक्रतुंड विघ्नहर्ता श्री गणपती गजानन सत्य संकल्पाचा विधाता श्री सत्यनारायण तो ब्राह्मण प्रतिपालक परश्री माते समान मानणाऱ्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार असो 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 9 महिने ओटी बोटी वाढवत असता लाचा घालणाऱ्या आणि वर प्रेमाचं प्रेमामृत पाडून दोनाचे चार करून ग्रंथाश्रमी पाठवणाऱ्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या महाकृपी गुरुदेवतांचा जय जयकार असो 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 सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्रीमान भगवान डोंगरे हरिहर धन्यवाद. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन की समोर कितीचाही समुदाय असून दे पण आपण जर एकीने लढलो तर सगळ्यांना नेस्तनाबूत करू शकतो. ह्यात कोणी दाखवून दिला असेल तर माझा कट्टा मित्रमंडळाने एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी म्हणणे होतं. म्हणून एकच म्हणेन बघा ना, नावासाठी ना पैशासाठी नावासाठी ना पैशासाठी माझा कट्टा मित्रमंडळ झटके फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांच्या नामस्मरणासाठी छत्रपती शिवरायांच्या नामस्मरणासाठी छत्रपती शिवरायांच्या नामस्मरणासाठी. कारण अशी जर आपण एकी दाखवली ना तर कोणाची हिंमत नाही आपल्याला. कारण बघा या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय होऊन गेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले, छत्रपती संभाजी महाराज होऊन गेले आणि या मुंबईमध्ये मराठी माणसाला ताट मानेने वागायला शिकवणारे हिंदुत्वचा सम्राट बाळासाहेब ठाकरे होऊन गेले. बाळासाहेब ठाकरे होऊन गेले नाही का. या महात्म्याने आपल्याला शिकवण दिली आहे की आपण लढलं पाहिजे नाही का. एखादं लढलो तर जागच्या जाग्यावर ठेचायचो काय बरं ना. आता तुझ्याकडे सध्या जायत नाही. बघूया आज किती ऑडिओ मारतात. आज नाही मी बोलणार कारण दादा येईल. आता त्याच बाकी आहे मिशियल लावची
प्रथमतः त्या परमेश्वराचं नामस्मरण कारण जय जय रामकृष्ण हरी हा मंत्र जपिला वाल्या कोळ्याने. जय जय रामकृष्ण हरी हा मंत्र जपिला वाल्या कोळ्याने. पण तो वाल्या कोळी पूर्वीचा दरोडेखोर होता. त्याने असंख्य पाप केली होती. लोकांना लुटायचा, ठार करायचो. असला जनावर भेटताना तर ठारून मारून टाकला नसता वाल्या कोळ्याच्या तावडी. त्या टायमाक नव्हता ना तुमचा जन्म झालेलो. अशी वाचला वाल्या गोळ्या असता बघितलं तर खवळायचो नसतो. बघितलं वाल्या गोळ्या आरशात बघा. म्हणजे वाल्या कोळ्या एवढा दरोडेखोर होता, एवढा लोकांना लुटायचा. एक दिवशी ज्या वाटेमध्ये वाल्या कोळ्या राहायचा त्या वाटेतून नारद मुनी चालले होते. नारद मुनींनी त्याला विचारलं, हे बाबा अवश्य मला ठार मार, पण त्या अगोदर तुझ्या घरामध्ये जाऊन विचार तुझ्या मुलांना आणि बायकोला की तुझ्या पापामध्ये ते सहभागी आहेत काय. जरा वाल्या कोणी धावत पळत गेलो घराकडं. पहिलं पोरग्यांका बोलावलं आणि म्हणता, पोरग्यानू मी जे काय कमवून आणतोय, मी जे काय पाप करतोय त्याच्यामध्ये तुम्ही वाटेकरी आहात का. पोरांनी सांगितलं, पप्पा पप्पा तुम्ही ज्या काय करतात त्या तुमचा, तुम्ही केस वाढवा काय ते मिशी लावा त्या तुमचा, आमचं काय येत संबंध नाही म्हणून सांगितलं पोरग्याने. गेलो बायकोकडे. बायको म्हणता, तू तर सहभागी आहेस ना, तू अर्धांगिनी माझी. ती म्हणता, नाही मी पण नाही. म्हणता, तुम्ही काय करता त्या तुमचा. झालं त्याचे डोळे उघडले. बाबांनो डोळे उघडले. धावत पळत परत नारद मुनी ज्या ठिकाणी होता तिथे आला आणि म्हणतो, नारद मुनी म्हणता, माझ्या घरचे माका काय सपोर्ट करीत नाही, आता मी काय करू. नारदाने सांगितलं, टेन्शन घेऊ नका, तुम्ही रामनामाचा जप करा. पण वाल्या कोळी एवढा अशिक्षित होता, अडाणी होता, त्याला राम म्हणता येत नव्हतं. तो मरा 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 म्हणता म्हणता त्याच्या मुखातून रामनामाचा जप झाला. आणि रामायण घडायच्या अगोदर वाल्या कोळ्याने शतकोटी रामायण लिहिलं. पण ब्रह्मदेवाने काय केलं, तेच रामायण 3 विभागामध्ये वाटून दिलं. स्वर्ग मृत्यू पाताळ 33,33,33,333 झाला. उरला एक ग्रंथ, तो म्हणजे अनुष्ठान ग्रंथ. आणि त्या अनुष्ठान ग्रंथामध्ये 32 अक्षर होती. परत ब्रह्मदेवाने 10 स्वर्ग मृत्यू पाताळाला दिली. उरली 2 अक्षर, ती म्हणजे रा आणि म. हे आपलं भजन आहे. जन्माला आल्यानंतर पार्श्वक होता त्या जय जय रामकृष्ण हरी. लग्न झाल्यानंतर लग्नाच्या सत्यनारायणच्या पूजेक होता त्या जय जय रामकृष्ण हरी. आणि समजा एखादं ढकललो तर जाताना सुद्धा जय राम श्रीराम जय जय राम म्हणून बाबा आधी भजन करूया. या टिवल्या बावल्या पप्प्या त्या मिशिया लावण्या ते हाय टाइम आहे. तुका तर उतावळ एवढी असताना की गेल्या बसतात तो असंच येत असतं फिरत. भजन तरी चालू करून दे. दुसऱ्याचा तोंड टाळू कशा करता तुम्ही. माहित आहे बाबा, तू बाबा हास्य सम्राट असतो. पण आमका आमच्या पद्धतीने कसं युट्यूबच्या माध्यमातून जगाभर ऐकतं. हे मग ती पहिल्यापासून काही मिशिया लावता ते घे ना. हे पाठचं थोडीशी कापणी अशी लावून टाका ना इकडे. बरं आहे ना. माका पण बोलूक नाही का कसं तरी वाटतं. कारण गुलाम असं वाटतं ना, तेव्हा आता हाय पप्पी घेताय. पण माका जर वाटलं तर पाठीमाग घेऊन जाईन मी. काय गोरं गोमटं बघा, इकडं बघा. काळजी राखून आम्ही आमच्या ही परिस्थिती येलेली आहे. शिमग्याचा खेळ करून तुका काय गोमू बनवलं ना. पुढच्या वर्षी बोलवा बरं. घुमू बनलेला चांगला तसा का वाईट नाही म्हणे ती, पण 4 पैसे जास्त कमवची. असो आता एवढं तापवलंय ना, आता बघा काय करत. म्हणजे खरोखर म्हणजे हास्य आणि सम्राट हे दोघांची उपाधी एकत्र मिळवण्याचा हास्य सम्राट होता ना. एक मी जोरदार याच्यासाठी होऊन जाऊ दे. हो एवढा आता बोललोय. माझ्यावर जर येईल आणि पप्पे मला दिला तर मी गजराच्या माध्यमातून काय करीन. हा उगाच माझं फोन करू नका. आपला गुरुक काय जाता.
आत्माराम म्हणा राजा राम म्हणा सीताराम म्हणा राम म्हणा आत्माराम म्हणा राजा राम म्हणा सीताराम म्हणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा मपणी सारे मारे मारे निधा घन घन माला घन 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 तो यो नन नन म्हणता घन घन माला नभी दाटल्या उजळती घन घन माला घन घन माला घन घन माला नभी दाटल्या उजळती मयूर काननी उगवली उंच विचारा मपणी झाले मारे मपणी प मप मरी प मरी निजा निजा रे म प रे म मणी प रे म पणी नि 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 निजा राम
जरी